तर नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय ललताईच्या इथं. तर घरी आम्हाला बोर वाटत होतं म्हणून आम्ही तिकडं यांच्या घरी आलोय ललताईकडं. तर मी तुम्हाला इथं काय काय आहे ते दाखवतो, त्यांचं वावर आणि ते. तर हे बघा स्टार्टिंगपासून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इथं फुलं लावलेली आहेत मॅडमनी, झेंडूचे झाडं. हे बघा गुलाबाचं पण इथं झाड आहे मस्त. याला लय फुलं येते पण आत्ता काय माहीत का म्हणून नाही आलेत. तर हे कशाचं झाड आहे काय नाही. अय मम्मी, हे कायचं झाड आहे? फणसाचं झाड आहे बघा हे. आणि हे पा इथं फुलं लावलेत, तुळशी. आणि इथं हे काय वाड आहे काय, ऊस आहे काय? हे ऊसाचं झाड आहे. आणि हे बघा अजून इकडं एक झाड आहे. हे कशाचं झाड आहे काय ना मला पण सांगता येईना आता काय. जेव्हा हे निळे फुलं, हा तुम्हीच सांगा आता, काही कळलं नाही तर तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. तेव्हा तुळशी किती वाढलेली पा. आणि हे पा आंब्याला किती बहार आलाय. हे बघा हे झाडं नारळाची, ही जास्वंदाचं झाड. हे बघा इथं मॅडम आणि ते बसल्यात, इथं मम्मी. आणि हे बघा मॅडम आणि ते तिथं बसले. तर मी आता तुम्हाला वावरात दाखवतो काय. सगळा कांदा लावलाय मॅडमनी, कारण की ते कांदा उत्पादक आहे. किती मस्त कांदा लावलाय. हे बा इथून तर तिथपर्यंत कांदा लावलाय. हे बा हे जे दिसतंय तुम्हाला तिथपर्यंत कांदा लावलाय. कारण की मॅडम आणि त्यांनी एक कांदा उत्पादक, त्यांना लय कांदे आवडत आहेत म्हणून त्यांनी सगळ्या वावरात कांदा लावलाय. हे बा आता एवढ्या लांब जाऊन नाही दाखवत मी तुम्हाला, तात्पुरतं दाखवतो इथले इथं. तर हे बघा कांदे, हे कांद्याला पाणी चालू आहे, डायरेक्ट नळीने चालू आहे तिकडं. हे बघा इथपर्यंत नळी, इथून तिथपर्यंत चालू आहे डायरेक्ट पाणी. तर हे बघा हे इथं बसलेत, आता चहा करून राहिले मॅडम. आज त्यांच्या इथं दुधाचा चहा आहे. रोज काळा राहतो. हा रोज कोरा चहा राहतो, त्यांना आवडतो. आम्ही येणार होतो, हा आम्ही येणार होतो म्हणून दुधात चहा केलाय. हे बघा चुकू दिदी कशी खाती त्याच्यात कढईत. कांद्याचे पात टाकून बेसन केलेले आहे. हा ते संपलं आता, ते संपलं. थोडंच राहिलं होतं. हे बघा इथं झोका बांधलाय. झाड राहिलं होतं. हे पहा इथं लिंबूनी लय लिंब आले बरं का. तर आता ह्यावेळेस लिंब आणायची विकत काही गरजच नाही, कारण की हे झाडाला लय लिंब आलेले. आणि दादा कधी पण येतात आणि रसवंतीला इथून लिंब घेऊन जातात बिना विचारता. तर हे बघा, तर हे बघा मॅडम मी कंपाऊंड केलंय तरी पण कुत्रे आतमध्ये येतात, आत्ताच हाकलेलं त्याला. हे बघा मॅडमच्या इथला निसर्ग काय सुंदर आहे. दही होईल मस्त. तर हे बघा मांजर आली इथं. हे घेतो ना घेणं होत नाही रोज आणत जा म्हणून, नाही तर दादा कर. तर मित्रांनो मॅडमच्या इथलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.